वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर इंग्लिश ग्रामर। तर आज आपण पर्सनल प्रोनाउन पुरुषवाचक सर्वनामे हे बघणार आहोत। वन बाय वन आपण बघणार आहोत। पहिले जे आहे सब्जेक्ट किंवा नॉमिनेटिव्ह केस, यालाच आपण कर्ता असं म्हणतो। तर त्याच्यामध्ये आय म्हणजेच मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजेच तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आणि दे म्हणजे ते किंवा त्यांना किंवा ते त्या ती। तर याच्यामध्ये जे काही आय आहे तो प्रथम पुरुष एकवचन आहे, वी आहे प्रथम पुरुष अनेकवचनी आहे, आणि यू आहे दुसरा, तो द्वितीय पुरुष एकवचनी आणि अनेकवचनी आहे। नंतर ही, सी, इट एकंदरीत तिन्ही तृतीय पुरुष एकवचनी आहेत। त्याचबरोबर तृतीय पुरुष अनेकवचनी दे आहे। तर यांच्या आपण ज्या काही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, नंतर आहे पॉझिटिव्ह केस, नंतर पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणजे स्वामित्वदर्शक सर्वनाम, आणि जे आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक ऍडजेक्टिव्ह। तर हे आपल्याला बघायचं आहे। तर आय नंतर मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा आणि माई। त्याच्यानंतर आहे आय नंतर येतो वी, अस म्हणजे आम्हाला, अवर म्हणजे आमचा, नंतर अवर्स म्हणजे सुद्धा आमचा असा होतो। नंतर आहे यू म्हणजे तू किंवा तुम्ही, यू कर्म युअर तुमचा, नंतर युअर्स। जर हा जो दुसरा यू आहे हा अनेकवचनीसाठी वापरते, त्याचे सुद्धा जे काही अर्थ आहेत ते सेम होतात। नंतर आहे ही, नंतर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हिम म्हणजेच त्याला, नंतर पॉझिटिव्ह म्हणजे हिज, आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्स मध्ये हिज। त्याच्यानंतर आहे सी म्हणजे ती, हर म्हणजे तिला, हर म्हणजे तिचा, आणि हर्स। नंतर आहे इट म्हणजे न्यूट्रल जेंडर करिता आपण वापरत असतो। इट म्हणजे ते, इट म्हणजे ते, इट्स म्हणजे ते आणि इट्स। आणि त्याच्यानंतर आहे दे म्हणजे ते, त्या, ती, देम त्यांना, देअर त्यांचा, देअर्स त्यांचा। तर आपल्याला माहित आहे, तर 2 नंबरचे हे जे षष्टी आहेत पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह नंतर नाम वापरावेच लागते, आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्स नंतर आपल्याला नाम वापरायची गरज नाही। तर अशा प्रकारे आपण आजच्या घटकामध्ये जे काही पर्सनल प्रोनाउन आहेत ते आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।